नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल येवळे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत आपण पपईबद्दल माहिती बघितली आणि आणखी काही गव्हर्नमेंट स्कीमाबद्दल माहिती बघितली। तर तसंच आज आपण आलेलो आहोत केळीच्या माहिती बघण्यासाठी वेरूळ या गावामध्ये। वेरूळ तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आज आपल्यासोबत आहे प्रगतशील शेतकरी इथले ज्ञानेश्वर दापके। तर भाऊनी केळीची लागवड केलेली आहे, तर 2 एकर क्षेत्रावर केळीची लागवड केलेली आहे। तर त्यांच्याकडून आपण आज जाणून घेणार आहोत त्यांनी कशा प्रकारे इथं नियोजन संपूर्ण नियोजन ठेवलेलं होतं। पारंपरिक शेती म्हणजे तिथं मेन व्यवसाय म्हणजे टोमॅटो आहे शेतकऱ्यांचा। टोमॅटोची शेती सोडून व अदर व्हेजिटेबल पिकं सोडून ते केळीकडे वळण्याचं काय कारण होतं ते आपण आज जाणून घेणार आहोत। तर नमस्कार। आपला परिचय द्या आमच्या दर्शकांना। माझं नाव ज्ञानेश्वर काशीनाथ दापके, राहणार वेरूळ, तालुका रत्नापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर तुम्ही केळीचं पीक केलं तर तुमच्याकडे मेन म्हणजे टोमॅटोचं क्षेत्र होतं, ते सोडून तुम्ही केळीकडेच का वळले? तुम्हाला काय अशी आवड या क्षेत्रामध्ये काय वाटलं? कारण टोमॅटोला काय झालं, ह्या 2-4 वर्षामध्ये टोमॅटो याला फवारण्या वगैरे खूप खर्च लागतोय। आता खर्च जास्त होतो हो, आणि मजुरी पण वाढलेली हो, मजुरांचं पण, आणि कीड एवढी लागली का दर 2-4 दिवसानंतर त्याला फवारणी केल्याशिवाय पर्याय नव्हता। हो, मग या सगळ्या तुम्ही गोष्टी लक्षात घेऊन केळीच्या शेताकडे वळण्याचं तुम्ही हा नियोजन केलं। हो, तरी तर किती क्षेत्रावर तुम्ही केळी लागवड केली पूर्वी? मी आता ही 2 एकर वरती केलेली आहे। 2 एकरवर तुम्ही केळी लागवड केली। हो, तर ही व्हरायटी कोणती निवडली तुम्ही? ही अजित सीडची आहे। याच्यामध्ये G9 म्हणून ही व्हरायटी, अजित सीडची G9 व्हरायटी। हो, तर काय व्हरायटीची काय खासियत? तुम्ही कुठं प्लॉट बघितलं होते का? हो, अगोदर बघितलं होतं ना, त्यांचं डेमो बघितला कंपनीचा। त्यानंतर मग माहिती मिळाली। त्याच्यानंतर मग एका एकरला किती उत्पन्न होतं, काय होतं, याच्यावर व्हायरस येतं किंवा नाही अशी माहिती मिळाली। त्यानंतर मग आपण हा पाऊल उचलला। तुम्ही नंतर हे पाऊल उचललं? हो। तर आता 2 एकर मध्ये किती झाड लागले तुमच्या इथं? साधारण 2 एकर मध्ये 1500 झाडं लागतात, पण मग मी 1600 मागितले होते, कारण कालांतराने काही थोडेसे बाद होता। हो। हा, कलम किती रुपयाला पडली तुम्हाला? ही कलम पडली बघा 16 रुपयाला। 16 रुपयाला पोच पडली। दोन्ही झाडामधलं जे डिस्टन्स आहे ते कसं ठेवलं होतं तुम्ही? किती होतं? आता आपल्याकडं म्हणजे बाहेरच्या म्हणजे चाळीसगाव जळगाव साईडला 5x6 मध्ये किंवा 7 मध्ये ठेवतात। हो, पण आपल्याकडं त्याचं एवढं थोडंसं वातावरण आहे की नाही, ह्या निमित्तानं आम्ही काय केलं, 5x5 वरती अंतर ठेवलं। त्याचे 5x5चं अंतर तुम्ही इथं ठेवलं आणि लागवड केली। आणि मशागतीला पण ते सोयीस्कर असतं, मशागतीसाठी। हा, आणि ट्रॅक्टर दोन्ही साईडला चालू शकतं। म्हणजे ह्या साईडला पण तुम्ही ट्रॅक्टर चालू शकता आणि असं पण तुम्ही इथं ट्रॅक्टर चालू शकता। तण नियंत्रण करण्यासाठी आणि मशागतीसाठी पण केलं। हो, लागवडीच्या वेळेस तुम्ही इथं काही बेसल डोस मध्ये काय टाकलं होतं? काही खाली खत अगोदर केळी लावायच्या अगोदर, याच्यामध्ये नांगटी होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये शेणखत टाकलं। शेणखत टाकलं, त्याच्यानंतर नांगरणी केली। नांगरणीनंतर रोट्या मारला। आणि साधारणतः मग आम्ही म्हणजे हे रोप बुकिंग करावं लागतं अगोदरच, 2-3 महिने अगोदर। बरोबर। नंतर जून जुलै या दरम्यान रोप यायला सुरुवात होता। मग त्यावेळेस जमीन पूर्ण आम्ही तयार करून ठेवली होती। जमीन तयार करून ठेवली होती। बेड वगैरे पाडले होते का? नाही, बेड नाही पाडावं लागत, हे नंतर पाडल्या जातं। नंतर हे बेड तयार झाले? हो। खाली तुम्ही मग याला काही शेणखत वगैरे टाकलं होतं का? हो, शेणखत अगोदरच टाकलं होतं। एकरी किती ट्रॉली? आणि नंतर लागवडीच्या वेळेस थायमेट वगैरे टाकावं लागतं, जेणेकरून जे उन्हाचे जो प्रादुर्भाव आहे तो होत नाही, उन्हाचा आणि बारीक जे किडी। तुम्ही रोपाची इथं लागवड केली होती, किती रोप लागवड केली तुम्ही त्यावेळेस इथं? ते एकरी 1500 ते 1600 झाडं बसतात एका एकर मध्ये तुम्ही तितके झाडं लावली होती। तर झाडं लागवडीनंतर तुम्ही मग त्यांना पाण्याचं नियोजन कसं केलं? आता काही शेतकऱ्यांचे खूप असे प्रश्न पडतात किंवा केळी पिकाला पाणी खूप जास्त लागतं, मग तुमचं पाण्याची कशी मॅनेजमेंट होती इथं? पाण्याचं काही नाही, आता बरेचसे शेतकरी म्हणतात की केळीला पाणी खूप लागतं। हो, तसलं काही नाही, पाणी लागतं हे जरुरी आहे। हो, फक्त हे शेवटपर्यंत पाणी लागतं। पाणी शेवटपर्यंत लागतं। हो, आपण जसं जेवण करतो, हो, तर पोटाच्या वरती कोणी अन्न खात नाही। बरोबर, त्या पद्धतीमध्ये याला पाणी द्यावं लागतं। हो, कारण 2 दिवस ड्रीपद्वारे पाणी द्यावं लागतं, त्याच्यानंतर 5-6 दिवस त्याला तसंच तानावर सोडावं लागतं।
म्हणजे तुम्ही इथं ड्रिपचं नियोजन केलं, हा. लॅटर इथं टाकली तुम्ही. हो ड्रिपचं याला आणखी काय फायदा? याचं आपल्याला औषध वगैरे म्हणजे सोडण्यासाठी ड्रिप मधून जे वॉटर सोल्युबल खतं जातात हा. त्यासाठी काही औषध वगैरे जर लागते त्यासाठी द्यावंच लागतं ना ते, हो. कारण टायमाला त्याचे जशी झाडाची रिक्वायरमेंट असेल त्या प्रकारे हो. तुम्ही त्याला 4 management फुटाचं करता झाड तुम्ही. झालं त्यावेळेस 19 हो. असं औषध सोडावं लागतं. तुम्ही आता ही लागवड केली कुठल्या महिन्यामध्ये केली? ही जुलै मध्ये केली होती आम्ही. जुलै मध्ये केली. हो. तर सरासरी लागवडीपासून तर प्लॉट हार्वेस्टिंगला यायला किती दिवस लागले तुमचं, म्हणजे पहिला तोडा जो आला तुमचे? रोप लावल्यापासून कंप्लीट 9 महिन्यानंतर बरोबर जंदाला येते केळी. कम्प्लीट 9 महिन्यानंतर? हो. 9 महिने 9 महिन्यानंतर जणल्यानंतर हम्म. 2 ते 3 महिन्यामध्ये घड कापायला येतो. घड कापायला येतो म्हणजे 9. हो. परिपक्व होतो तो. जवळपास एक 12 महिने त्याला लागतात. हो, 12 महिने लागतात. 12 महिन्यानंतर ते काढायला येतंय. तर त्यावेळेस तुम्हाला रेट कसे लागतं मग? आणि इथं तुमचं नियोजन काय, म्हणजे व्यापारी येऊन घेऊन जाता का तुम्ही बाहेर एक्सपोर्टला माल टाकता? हा नाही, बाहेर नाही टाकत आम्ही एक्सपोर्टला. जागेवरती व्यापाऱ्यांना देतो. व्यापाऱ्यांना आम्ही खबर करतो की आमचा माल परिपक्व झालेला आहे, हो. तुम्ही बघायला या. ते बरोबर. येता बघता हम्म. मग सगळे शेतकरी मिळून मग आम्ही त्यांचं मग भाव ठरवतात ते. हो. तर ह्या वर्षी आमचा म्हणजे मागच्या वर्षी रेट थोडा कमी होता, भाव कमी होता. ह्या वर्षी रेट चांगला मिळाला. बरोबर. कारण 1350 रुपये क्विंटलनी ह्या वर्षी रेट मिळाला मला. 1350 रुपये क्विंटल. हो. तर एकरी काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कुठपर्यंत ॲव्हरेज मिळालं पाहिजे याला, म्हणजे कुठपर्यंत पुरतं, समजा काय किलो पर्यंत पुरतं झाड? नाही, 13-14 पर्यंत चांगला रेट आहे. 13-14 परवडते आपल्याला ती. परवडते पण करा. हो. एकरामध्ये जर खर्च बघितला आपण या पिकाला तर कुठपर्यंत जातो खर्च? पर्यंत 40 ते 50 हजार पर्यंत खर्च जातो त्याचा. 40 ते 50 हजार हो, पर्यंत खर्च जातो. रोपासह. आणि पुरं जे प्रॉफिट बघितलं आपण तर कुठपर्यंत जाऊ शकतो? प्रॉफिट एकरी 4 ते 4.25 लाख रुपये होत आहे. 4-4.25 लाख रुपये एका हो. सीझनला तुमचे तेवढे होता. हो. एकदा झाड जर आधी आपण लागवड केली आता तर किती दिवस ते झाड चालतं, म्हणजे किती सीझनला फळ धरू शकतं झाड? एकदा त्याची जनन झाल्याच्या नंतर हम्म. तो घड परिपक्व झाला, हो. झाल्याच्या नंतर त्याला कटिंग करावं लागते. वरतून आता पानं हा छाटावं गड लागते. इथून वरतून काढून घ्यायचं. हा, वरतून पूर्ण हे छाटून टाकावं लागते. हम्म. नंतर जे खालून जे स्टम उगतात तर हम्म. ते स्टम आपल्याला जो चांगला स्टम आहे हम्म. तोच सोडायचा, जे बाकीचे असे कटिंग जे करायची. आता हा कंद इथं चांगल्या प्रकारे हो, हा चांगल्या प्रकारे हा ठेवायचा आणि बाकीची इथं कटिंग करून टाकायचं. हा, आता आपला पहिला माल संपलेला आहे, हम्म. त्यामुळे हे कटिंग केलेले आहे. आता हो. हा स्टम सोडलेला आहे. आता हे कटिंग आम्ही अगोदर पहिली वेळेस कटिंग केलं होतं, पण आता दुसऱ्या वेळेस पण कटिंगला आलेला आहे. दुसऱ्या वेळेस आता हा गड तिथं हो. कटिंगला आलेला. हो. तर तुम्ही हा गड सोडला, आता याला किती महिन्यानंतर आता कम्प्लीट 9 महिन्यानंतर जनन चालू होऊन जाईल त्याची. 9 महिन्यानंतर इथे हो. इथं चालू होऊन जाणार. हो. तर तुम्ही घड तोडून टाकता दोरीचा जे आहे धरण्यासाठी माल, तर ते घड शेतातून बाहेर नेऊन टाकता का शेतामध्ये टाकता? मग नाही, याच्यामध्येच टाकतो आम्ही. म्हणजे इथं या टाकण्याचं बेडमध्ये. काय कारण? याचं कारण असं आहे की जो आपण तयार होऊन जो माल गेलेला आहे, समजा तुटलेला आहे, हो. तर त्यामुळं त्याची पानं जे काढावं लागतं ना, हो. तर ते खाली जमिनीमध्ये तुम्ही टाकावं असे लागतं खाली बेडमध्ये. या पद्धतीने टाकले. आणि बेडमध्ये टाकण्याचा उपयोग हा होतो की त्याचं कुजल्यानंतर, हो. पाणी सोडून दिल्यानंतर, कुजल्यानंतर त्याचं खत निर्माण होतं. याचं खत निर्माण होतं. तुम्ही याच्यावर हो. मग ट्रॅक्टर वगैरे चालून ती मशागत करून घेता? मशागत करून घ्यायची ती. त्याची मशागत झाल्यानंतर आपले जे दोरीसाठी तुम्ही जो घड धरलेला असतो हा, त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा फायदा होऊन जातो, त्याचं खत निर्माण होऊन जातं. खत निर्माण होतं. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण इथं भाऊनी कशा प्रकारे आपल्याला माहिती दिली केळी प्रकारची केळी पिकाची. तर अजून आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, सुरुवातीच्या वेळेस जेव्हा पीक लहान असतं त्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये काही आंतरपीक करता का? हो, आंतरपीक घ्यायला चालतंय? हो, घ्यायला चालतं. 2 ते 3 महिने आंतरपीक घेण्यास काही हरकत नाही. 2 ते 3 महिने तुम्ही याच्यात कुठलंही आंतरपीक हो, आपण करू शकतो. भाजीपाला घ्या किंवा काही गोबी घ्या, कोथिंबीर, मेथी, काही पण घेऊ शकतो. मित्र, दादाचं म्हणणं आहे तुम्ही याच्यात कोथिंबीर लावू शकता आणि गोबी पण लावू शकता. तसंच बघितलं आपण तर मेथी पण इथं लावू शकतो. म्हणजे तुमचं इकडं केळीचं पण उत्पन्न राहील आणि दुसरं आंतरपीक म्हणजेच कुठलाही भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये
घेऊ शकता, पण लक्षात घ्या 3 महिन्यापर्यंतच घ्यायचं आहे तुम्हाला, कारण एकदा झाडं वाढल्यानंतर आपण त्याच्यात दुसरे पीक घेऊ शकत नाही. तर कारण झाड मोठं होतं ना, हम्म. त्याच्यामुळे ते आंतरपीक येऊ शकत नाही. कारण बरोबर. आपल्याला मशागत करावी लागते, हो. झाडांना भर लावावा लागतो. ज्यावेळेस भर लागली तर त्यावेळेस मग झाड पोसायला सुरुवात होती, त्याचा स्टम बनवायला सुरुवात होती. त्यावेळेस आपण नंतर काही करू शकत नाही. नंतर ड्रीप आथरावं लागते, ड्रीपद्वारे मग आपल्याला खत द्यावं लागतं त्याला. त्यानंतर मग त्याला उभार चालू होतो, त्यावेळेस पुढून आपण काही आंतरपीक त्यात घेऊ शकत नाही. 3 महिन्यापर्यंत आपण त्यात कुठलंही आंतरपीक घेऊ शकतो. आणि रोट्याने प्रत्येक महिन्यातून 2 वेळेस रोट्या मारावं लागते त्याला उभार देण्यासाठी. उभार द्यायचा त्याला, गवत दिसलं म्हणजे उभार द्यायचा. तर म्हणजे गवताला आपण याच्यात काही तणनाशक वगैरे फवारणी केलं तर नाही चालणार? नाही, तणनाशक लहान केळी असली तर तणनाशक काही चालत नाही. फक्त जर समजा मोठी झाली, कडेच्या बाजूनं तुम्ही आपलं ग्लायसिन मारू शकता. साईडनं फक्त साईडनं मारू मध्ये शकता, काही कोणतंही मध्ये पण तणनाशक मारू चालणार शकता. फक्त झाडावरती उडू द्यायचं नाही. झाडावरती उडून द्यायचं नाही. चालतं त्याच्यामध्ये तणनाशक, फक्त आपलं ग्लायसिनच चालतं त्याच्यात. तर शेतकरी मित्रांनो, दादांना आपल्याला केळी पिकाबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. तरी मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा राहूनच गेला तुम्हाला. केळी पीक हे फायद्याचं आहे, किती फायद्याचं आहे आणि किती तोट्याचं आहे, म्हणजे तुम्हाला काय वाटतं याच्यातून फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांना? खूप फायदा होऊ शकतो याच्यामध्ये. याच्यामध्ये कसं आहे, मेहनत कमी आहे, औषध फवारणी वगैरे कमी आहे. हो, म्हणजे तुमचा मजुराचा जो खर्च आहे तो भरपूर वाटतो. आता सध्याच्या काळात तुम्ही बघू शकता मजुराचे म्हणजे भरपूर असे हाल आहेत आणि लवकर येतही नाही कामाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे सध्या. टायमाला काम असते याच्यामध्ये. टायमिंग याच्यामध्ये असं नाही की हे काम आजच झालं पाहिजे. हे 2 दिवस 8 दिवस लांबणीच जरी झालं काम तरी चालतं याच्यामध्ये, तरी चालते. हो. आणि पावसाच्या पाण्याची काही भीती नाही याच्यामध्ये. तर धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती दिली, आमच्या दर्शकांनाही माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो. दादांनी आपल्याला केळीची खूप छान माहिती दिली आहे. आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम तुमच्या प्रश्नाचे सोल्युशन देण्यासाठी तयारच राहू. धन्यवाद.